घाटकोपरला यायची मी जॉबला मुलुंडवरून. ट्रेनचा प्रवास मला नीट दिसायचं नाही ट्रेन रेल्वे स्टेशनमध्ये. ते पण असं उजेडातून आपण अंधारात एकदम स्टेशनमध्ये आल्यावर विजन प्रॉपर सेट होत नाही. मग माझे धक्के लागायचे लोकांना तेव्हा जरा थोडंसं अंधारशा जागी. मग माझ्याकडे त्या दृष्टीने बघितलं जाऊ लागलं की तशी मुलगी धक्के मारत चालते, बॅड मिनिंग. तर ह्या सगळ्या परिस्थितीत मला ते जॉबला जाणं सुद्धा रोज जाच वाटायला लागला. कारण कॉमेंट्स करायचे असे कोपऱ्यावर वगैरे, ही बघ बाई चालली आहे. त्या जे काही दिसायला बरी होते 18-19 वर्षाचं वय होतं, त्या वयात ज्या मुलींना जे फेस करावं लागलं ते करावं लागलं दुर्दैवाने. आणि मग एक चमत्कार घडला. तो चमत्कार असा होता की अगदी साध्या वृत्तपत्रात नवशक्ती म्हणजे लोकसत्ता वगैरे असं तसं एक नवशक्ती नावाचा पेपर होता. नवशक्ती पेपरमध्ये डेली न्यूजपेपरमध्ये शेवटच्या पानावर एकदम लास्ट असा एक कॉलममध्ये छोटीशी बातमी आली होती. आणि ती बातमी अशी होती की रशियामध्ये मॉस्को शहरामध्ये एक हॉस्पिटल आहे आणि तिथं या रेटिनायटिस पिगमेंटोसा आजारावर प्रायोगिक स्वरूपाचे उपचार चालू झालेले आहेत. बस एवढीच बातमी. ओके, काही नाही बाकीचं, हॉस्पिटलचं नाव नाही, काही नाही. ही बातमी माझ्या आईने वाचली आणि पेपर वडिलांकडे दिला. वडिलांनी ती बातमी वाचली आणि त्यांचे डोळे चमकले. मध्यमवर्गीय पोस्ट खात्यात काम करणारा हा माणूस, 4 मुलं, पदरात चाळीत राहणारे आम्ही. माझे वडील ती बातमी वाचून म्हणाले, मी माझ्या मुलीला रशियाला ट्रीटमेंटला घेऊन जाईल. तुम्ही कल्पनाच करू शकता, पैसे, ना वशिला, ना सत्ता, ना कसलं पाठबळ. अशा परिस्थितीत हे एक त्यांनी नुसतं बोललं जरी असतं ना तरी त्याच्यावर टाळ्या वाजवावे इतकं हे धाडसाचं विधान होतं. पण ते ऐकून माझे वडील थांबले नाही, तेवढं बोलून ते थांबले नाही. आणि मग त्यांनी सगळी चक्रच सुरू झाली. रशियाशी पत्रव्यवहार, तो तेव्हा रशियन भाषेतच करावा लागायचा. आत्तासारखं ईमेल वगैरे काही नव्हतं तेव्हा. म्हणजे एक पत्र पाठवायचं झालं रशियामध्ये त्या हॉस्पिटलला किंवा रशियन सरकारला पहिल्यांदा पाठवायचं, हेल्थ मिनिस्ट्रीला पाठवायचं, हेल्थ मिनिस्ट्री मग ते त्या हॉस्पिटलला पाठवणार, मग त्यांचं आम्हाला उत्तर येणार. मग त्यांना पत्र पाठवायचं तर रशियन भाषेत पाठवायचं. तर त्या काळी ठाण्यामध्ये एक निमये सर होते जे रशियन भाषेचे तज्ज्ञ होते. मग त्यांच्याकडे जायचं, मग ते पत्र लिहून रशियन टाईपरायटरवर टाईप करायचे, मग ते पत्र पाठवलं जायचं. त्याच्यानंतर 1.5-2 महिन्यांनी उत्तर यायचं. ते उत्तर पण रशियनमध्ये ते घेऊन सरांकडे जायचं, ते ऐकायचं, मग परत पत्रव्यवहार. असं ते करता 1.5 वर्ष पत्रव्यवहार चालला होता. आणि मग 1.5 वर्षांनी त्यांचं एक पत्र आलं की तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन ट्रीटमेंटसाठी मॉस्कोला या. आणि विदिन 6 months, म्हणजे पत्र मे महिन्यात आलेलं होतं, तर 6 महिन्यात म्हणजे डिसेंबरच्या पर्यंत तुम्ही या बाबा, डिसेंबर एंडपर्यंत तुम्ही असं दिलेलं होतं त्यांनी. आता हे साधी तर गोष्ट नाही, मुलीला घेऊन रशियाला जायचं. कितीतरी NGOsना बाबा अप्रोच झाले, किती लोकांना भेटले, किती पत्रव्यवहार केला. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून म्हणजे कधी जनरली आपण ऐकतो की मंत्री आश्वासनं देतात, पण आमच्या बाबतीत ते थोडं गोड खोटं ठरलं की आम्हाला भारत सरकारने विमानाचं तिकीट दिलं जायचं यायचं रशियाला. आणि आम्ही डिसेंबर महिन्यातच 79, आता 40 वर्ष होती त्या गोष्टीला, जवळजवळ 2 वर्षांनी आम्ही रशियाला पोचलो. कडाक्याची थंडी, नेपोलियन, हिटलर सगळ्यांनी हात टेकलेली रशियाची थंडी. आणि आमच्याकडे आम्ही घेतलेले कपडे चोर बाजारातनं मुंबईच्या. ओके, तर आणि त्याच्यातून पण ते आणि सगळं आम्हाला गाईड करायला निमये सर. ओके, त्यांनी सांगितलं ओके आता आपण काय करू, तुम्ही हे एक कोट घेतला तर आम्ही घरच्या ब्लँकेट कापलं आणि आतून ते ब्लँकेटचं अस्तर लावलं. असं ते काहीतरी दिव्य कपडे घालून आम्ही तिकडे गेलो. आणि मग पण नक्कीच ते कपडे होते ते पुरेसे नव्हते, खूप कुडकुडायला लागायचं. -40 आणि त्या वर्षी तर -40 टेम्परेचर, डिसेंबर महिना, ऐन थंडीचा महिना. हे सगळं करून जेव्हा मग आम्ही पोचलो हॉस्पिटलमध्ये, तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांनी 2-3 विद्यार्थ्यांचे रेफरन्स नंबर मिळाले होते, नावं मिळाली होती. ते आम्हाला इंटरप्रिटर म्हणून मदत करायचे, कारण रशियन भाषा कोणाला येत होती तिथे. ते यायचे आमच्याबरोबर हॉस्पिटलला. मग ते डॉक्टर त्यांच्याशी बोलायचे, मग ते आम्हाला इंग्लिश मराठीत करून सांगायचे. तर असं करता आम्ही मला डॉक्टरच्या समोर बसवलं गेलं
त्या डॉक्टरने पाहिलं मला ते सगळं, ते काय लेन्स बिन्स लावून. ह्या डॉक्टरचा पण चेहरा गंभीर. ते म्हणाले की म्हणजे त्या इंटरप्रिटरला म्हणाले की उगाचच या मुलीला आणले इकडे, तिचा काही उपयोग नाही म्हणजे या ट्रीटमेंटला, की इतकं म्हणजे आता तिचा आजार खूप पुढे गेलाय आणि ही ट्रीटमेंट आम्ही कसं सिलेक्टेड यांना आपण देतो आहोत आणि त्याचा जर उपयोग नाही झाला तर उपयोग होण्याची शक्यता अजिबातच नाही तिला. हे जेव्हा त्या इंटरप्रेटरने भारतीय स्टुडंटने बाबांना सांगितलं, त्या आमच्या सगळ्यांच्याच पायाखाली जमीन सारखी. तुम्ही कल्पना करू शकता किती कठीण परिस्थितीत आम्ही तिकडे गेलेलो होतो आणि हे मनात आशा घेऊन की सगळं ठीक होणार आहे बाबा. आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा ते डॉक्टर म्हणतात की उगाच तिला आणलं, तुम्ही जा तिला परत घेऊ, काय म्हणजे झालं असेल आमचं. बाबांनी अक्षरशः त्या डॉक्टरच्या पायावरच हात लावले. ते म्हणाले त्यांना सांगा त्यांना की आम्ही भारतात असं पायाला हात लावतो म्हणजे. तर ते पायाला हात लावते, त्याचे पाय झटकायला लागले. त्यांना कळलं काय नेमकं चाललंय, पायाला काय हा माणूस हात लावतोय. तर त्यांना म्हणजे सांगा की पायाला हात लावतोय म्हणजे मी खूप रिक्वेस्ट करतोय. तर मग खूप काहीतरी कुठेतरी त्यांचं मला वाटतं मन द्रवलं. ते म्हणाले की ठीक आहे आपण असं करू, तिला देऊ तर बघूया, नाही तर मग नाही, पण आशा शून्य, बरं होण्याची आशा शून्य. चला निदान तेवढं तरी झालं की त्यांनी मला ट्रीटमेंट द्यायला मान्यता दिली. बरं ही ट्रीटमेंट कशी होती, 10 दिवस त्यांनी मला डोळ्यात 2-2 इंजेक्शन्स दिली आणि कमरेवर इंजेक्शन्स दिली आणि 10 दिवस काही गोळ्या दिल्या. आणि आम्हाला वाटलं अरे 10 दिवसांची ट्रीटमेंट झाले तर पुढे काय, तर म्हणजे आम्हाला वाटलं तर ऑपरेशन वगैरे काहीतरी असेल, ट्रीटमेंट होईल. तर ते म्हणाले की आता तुम्ही 6 महिन्यांनी परत या, कारण हा कोर्स जो आहे तसा 10 दिवसांचा आहे. 6 महिन्यांनी परत या. परत तुम्ही इमॅजिन करू शकता की आम्ही परत भारतात येणार, परत सगळं करणार, परत रशियाला येणार, शक्यच नव्हतं. मग काय करायचं अशा वेळेला. तर त्यावेळेला मात्र परत एकदा दुसरं एक गोड सरप्राईज झालं. जे जनरली आपण ऐकतो की भारताच्या बाहेर गेल्यानंतर ते इंडियन एम्बेसी वगैरे काही मदत करत नाही, पण आम्हाला केली. कोण होते तर इंद्रकुमार गुजराल नावाचे त्यावेळी अँबॅसेडर होते मॉस्कोचे आणि नंतर ते आपल्या भारताचे पंतप्रधान झाले होते काही दिवस. ते म्हणाले, त्यांना भेटायला गेलं, ते म्हणाले मिस्टर खराडे तुम्ही एवढ्या मेहनतीने इकडे आलेला आहात, मुलीची ट्रीटमेंट अर्धवट सोडून जाऊ नका, जी काही मदत करायची ती आम्ही तुम्हाला करू. हे परत कधीही मला वाटतं विश्वास बसणार नाही इतकं गोड सत्य आणि गोड सरप्राईज आहे. ते म्हणाले आपण असं करू, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहात तर आम्ही त्या बेसिसवर तुम्हाला इथे लोकली थोडं छोटं मोठं काम देऊ आणि तुम्हाला त्या निमित्ताने छोटासा तुम्हाला राहायला एक जागा देऊ. बघा डॉक्टर काय म्हणतात, 6 महिने राहा म्हणतायत ना, 6 महिने राहा तुम्ही. मग 6 महिन्याने तिथे राहायचं ठरवलं. भाषा येत नव्हती, दुकानात जायचं तरी भाषा आल्याशिवाय काहीच घेता येत नव्हतं. मग ती हॉस्पिटलमध्ये वगैरे ज्या रशियन मित्रमैत्रिणी व्हायच्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वाढवला, त्यांच्याकडून रशियन भाषा शिकायला सुरुवात केली. व पुढच्या 6 महिने जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो तोपर्यंत 6 महिन्यांनी रशियात मॉस्कोतच. 6 महिन्यांनी जेव्हा मी डॉक्टरला भेटायला गेलो तेव्हा मला बऱ्यापैकी रशियन समजायला लागलं होतं. तिथं मराठीतून रशियन शिकूया वगैरे अशी पुस्तकं आम्हाला मिळाली मॉस्कोमध्ये. मग ती घरी आणून थोडंफार सुरू केलं. आता मग डॉक्टरांनी परत 6 महिन्यात तपासलं आणि म्हणाले की हिची विजन 6 महिन्यात कमी नाही झाली, सुधारली नसेल तरी कमी नाही झाली, आपण 10 दिवसाचा कोर्स देऊया. बरं 10 दिवसाचा कोर्स झाला, परत इंजेक्शन डोळ्यात वगैरे ते झाल्यानंतर 10 दिवसांनी डॉक्टर म्हणाले की परत या 6 महिन्यांनी. आला ना प्रश्न परत. मग तिथं असं सुचवण्यात आलं की मग आम्हाला एक सविस्तर माहिती कळाली. कसं होतं, रशिया त्यावेळेचा पोलादी म्हणजे इट वॉज अ आयर्न कर्टन कंट्री. कोणी स्पष्ट बोलायचंच नाही कोणाशी, कोणाला आपण काही विचारूच नाही शकायचो. तर शेवटी मग खूप विचारल्यानंतर ते म्हणाले दिस इज अन एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंट, वी कॅनॉट टेल यू एनिथिंग अबाउट इट. तर ही ट्रीटमेंट अशी चालूच राहणार आहे. ह्या एक कोर्स तुम्ही 10 दिवसाचा घेतला की तुमची विजन तेवढ्या 6 महिन्यापुरती कमी नाही होणार, परत घेतली की परत कमी नाही होणार. म्हणजे असं यू हॅव टू कंटिन्यू दिस ट्रीटमेंट फॉर एन नंबर ऑफ इयर्स. किती वर्ष तुम्हाला घ्यावी लागेल. मग काय करायचं, तर कसं झालं की तोपर्यंत मला थोडं इन द सेन्स की मला लिहिणं वाचणं दिसतच नव्हतं, पण निदान दिवस कळत होता, रात्र कळत होती, जवळपासच्या वस्तू कळत होत्या. ट्रीटमेंट नाही घेतली तर ती विजन संपूर्णपणे जाणार होती. सूर्याचा मोह पडला कुठेतरी, सूर्य बघायचा आहे, आकाश बघायचं आहे, किरणं बघायची आहेत.
जर नाही ट्रीटमेंट घेतली तर हे सगळं डोळ्यासमोरून जाणार आहे काही वर्षामध्ये, अंधार येणार आहे. या विचारानेच कधी नव्हे तर थरकाप व्हायला लागला. आणि मग कुणीतरी सुचवलं परत की तुम्ही असं करा, या मुलीला शिक्षणासाठी रशियात ठेवा. त्या काळी भारताचे आणि रशियाचे संबंध अत्यंत सुंदर होते. इंदिरा गांधींचा काळ होता तो, आणि पुढे राजीव गांधी वगैरे. तर त्यामुळे ते म्हणाले की हिला जेव्हा आपण शिक्षणासाठी इथे ठेवू तर तिला व्हिसा मिळेल, स्टायपेंड मिळेल, आणि स्टायपेंड वॉज लाईक अ सॅलरी, आणि हॉस्टेल मिळेल. मग तिला तुम्ही इथे ठेवा आणि यू गो बॅक, आणि तुमचा जॉब आहे तिकडे, तुम्ही किती दिवस इथे बसणार होता तुम्ही. तर पण तिथं परत एक अडचण आली की मी इंडियामध्ये SSC DED होते, आणि आपलं SSC म्हणजे त्यांचं 8वी, हा, आणि DED म्हणतात. DED तर त्याचं रेकॉग्नाइजच नव्हते करत. म्हणजे माझं क्वालिफिकेशन 8वी. मला कॉलेजमध्ये जायचं असेल तर आयदर ते म्हणून तुम्ही इंडियात जाऊन इंटर करून या, त्याला इंटर म्हणायचे, 11वी 12वी नव्हतं, नाहीतर मग इकडची 10वी द्या. इकडे येणं शक्य नव्हतं, मग तिकडची 10वी द्यायचं ठरवलं. बरं, मग 10वी म्हणजे परत बसले मी शाळेचा युनिफॉर्म घालून तिकडे शाळेत जाऊन. मग तिथे 10वीची परीक्षा पास झाले, तिथली कॉलेजची एंट्रन्स दिली, आणि आय एंटर्ड इनटू देअर कॉलेज. जे मी कॉलेजमध्ये गेले इट वॉज म्हणजे शिक्षणशास्त्राचं ते डिग्री होती. तिथं गेल्यानंतर मात्र मग मागे नाही वळून पाहिलं. काय झालं की मग तिथं मला एक खूपच असं मोठा ॲव्हेन्यूज मिळाल्यासारखा झाला. तिथली अध्यापन पद्धती, तिथलं परीक्षा पद्धती, हे सगळं मला सूट होणार होतं खरं म्हणजे. तिथे परीक्षा कशी होती म्हणजे जस्ट इंटरेस्टिंग म्हणून सांगते की आपल्याकडे 3 तासाचे पेपर नसायचे. तिथं वर्षभर इंटरनल्स असायचे. म्हणजे एखादा टॉपिक झाला की त्याच्यावर आम्हाला सेमिनार प्रेझेंटेशन्स करायला लावायचे, जे मला सूट झालं. कारण मी काय करायची, लेक्चर सगळं रेकॉर्ड करायचे टेप रेकॉर्डर. तेव्हा टेप रेकॉर्डर हा टेक्नॉलॉजी अवेलेबल होती. मी ऐकायची घरी येऊन, आणि सेमिनारमध्ये धडा बोलून दाखवायचे. तर मला त्या सेमिनारमध्येच, प्रत्येक सेमिनारमध्येच मला एक्सलंट ग्रेड मिळायला लागला तिथे. आणि मग परीक्षा तिथे कशा होत्या की 45 to 50 असे एका कागदावर 3 प्रश्न लिहिलेले, असे 50 त्याला तिकीट म्हणायचे. 50 तिकीट्स असे पालथे करून ठेवलेले असायचे. मग आपण जायचं त्या परीक्षकाच्या समोर, एक रँडमली एक कागद काढायचा, आणि त्याच्यावर ते 3 प्रश्न, ती तुमची परीक्षेचे प्रश्न. मग त्यामुळे आणि ते लिहायचेच, पण लिहिण्याबरोबरच नुसतं लिहून नाही काढायचं. लिहिल्यानंतर त्या टीचरच्या समोर बसून ती ओरल व्हायवा द्यायची आपला. ते मला सूट झालं. बरं, लिहिण्याची गोष्ट त्यांना माझा प्रॉब्लेम समजला होता, त्यामुळे त्यांनी मला रायटर द्यायचे, मला लिहून काढायला. मला सगळं यायचंच, कारण माझं सगळं पाठ असायचं. मी जाऊन बसायचे, धड व्हायवा द्यायचे, परत एक्सलंट ग्रेड. तर त्यामुळे त्या सगळ्या 5 म्हणजे 5 वर्षाचा तो कोर्स होता, मास्टर्स डिग्री होती इंटिग्रेटेड. त्या 5 वर्षात प्रत्येक परीक्षेत मला एक्सलंटच ग्रेड आहे. आणि इट वॉज, आणि हे ऑफकोर्स माझी मेहनत असेल कदाचित. कसं असतं की जनरली फॉरेनला गेल्यावर मुलं डान्सला जातात, आमचं जातात. यू विल नॉट बिलीव्ह, म्हणजे मी 3 रोज लेक्चर्स व्हायची 1.5 तासाची, म्हणजे 4.5 तासाचं रेकॉर्डिंग माझ्याकडे असायचं. घरी आल्यानंतर थोडंफार फ्रेश वगैरे झाल्यानंतर आय अगेन यूज टू सिट अँड लिसन टू दोज दॅट रेकॉर्डिंग. म्हणजे 4:30 कॉलेजमध्ये, 4:30 घरी, कधी परत ते रशियन समजल्यानंतर परत म्हणजे घरी आल्यानंतर 5-6 तास मी ते ऐकायचे. स्केच पेनने छोटं जॉट डाऊन करायचे, कारण सगळं लिहिणं शक्य नव्हतं मला. तर ते करायचे, आणि मग रोज रिपीट करायचे थोडक्यात. कारण दुसऱ्या दिवशी मला त्या कॅसेट दुसऱ्या लेक्चरला वापरायला लागायचे. किती कॅसेट तुम्ही ठेवणार हे करून. त्यामुळे रोजच्या रोज माझा हा सगळा असा कार्यक्रम असा. म्हणजे बाकीची मुलं एन्जॉय करायची, मी रूममध्ये बसून कॅसेट्स ऐकत असायची. त्यामुळे 5 वर्षांनी मी त्या कॉलेजमध्ये फर्स्ट आले त्या डिग्रीला. आता मला कळालं की मला जमू शकतं सगळं. मग मला माझ्या बेबी कुठेतरी आकांक्षांना पंख फुटल्यासारखे झाले, आणि मी ठरवलं मग MA जर मी करू शकते विथ डिस्टिंक्शन अँड ऑल, मग PhD का नाही करू. अच्छा, मी माझी ट्रीटमेंट पण चालू होती, पण ट्रीटमेंट कशी वर्षातून 2दा. पण आता माझ्याकडे हॉस्टेल होतं, स्टायपेंड होतं, व्हिसा होता, त्यामुळे थिंग्स वेअर इझियर नॅचरली. काही करस्पॉन्डन्स मला करायचा नव्हता, हे सगळं चाललं होतं, त्यामुळे व्यवस्थित सगळं चाललं होतं. मग त्यात मी PhDला आपण ॲडमिशन घेतली, आणि PhDचा अभ्यास तुम्हाला माहिती आहे की बऱ्यापैकी
जास्त आपलं सगळं काम असतं. पण तिथं सुद्धा माझे मैत्रिणी रशियन, हा तुमचा जसा ग्रुप आहे तसाच म्हणजे तसा ग्रुप बी काही नव्हता, पण ते आपल्यातच त्यांनी ठरवलेलं होतं. सोमवारी तू जा, मंगळवारी तू जा, असं येऊन ते माझं रेकॉर्डिंग करायचे, माझं डिक्टेशन घ्यायचे, कारण ते त्याच्यात बरंचसं लिहावं लागतं, पब्लिश करावं लागतं. तर ती सगळी मुलं मला यायची मदत करायला. आणि मग जेव्हा माझं PhD सुद्धा कम्प्लीट झालं तेव्हा 91 साल उजाडलं होतं. 79 to 91 12 years आय स्पेंट इन रशिया. तर त्यामुळे 91 मध्ये अनेक जगामध्ये वेगवेगळ्या उलथापालथी व्हायला लागल्या की रशियन जे कम्युनिस्ट स्टेट स्ट्रक्चर होतं ते ब्रेकअप झालं. गर्बाचोव जाऊन पुतीन साहेब आले आणि तिथे पेरिस्ट्रोइका म्हणजे रिकन्स्ट्रक्शन आलं. हे सगळं बदल होता आमच्या हॉस्पिटलमध्ये जिथे मी ट्रीटमेंट घेत होते तिथे एक बदल झाला. ते म्हणाले की आता ही ट्रीटमेंट जी आहे ती आपण ओपन करतो आहोत. पहिले तर तू भारतात जा आणि यू कॅन इम्पोर्ट दॅट ड्रग. तर मग म्हटलं की मग आता आणि रशियाची पॉलिसी अशी होती की ते कुठल्या फॉरेन व्यक्तीला जॉब नाही द्यायचे. म्हणजे जसं अमेरिकेत जाऊन होतं सेटल होता तसं रशियात जाऊन कोणी सेटल नाही व्हायचं कधी. तर त्यामुळे मग मला भारतात येणं भाग होतं, कारण जेवढं शिक्षण घ्यायचं होतं जास्तीत जास्त ती लास्ट स्टेप झाली होती, PhD करून झाली होती. मग आता भारतात यायचं तर मग ठीक आहे. ते म्हणाले की तुम्ही औषध पण इम्पोर्ट करू शकता. मधल्या 12 वर्षामध्ये माझी व्हिजन कमी नव्हती झाली, जेवढी होती तेवढीच होती. भारतात आल्यानंतर प्रश्न आला की मी जॉब कुठे करायचा, कोण मला जॉब देणार. काही गोष्टींना मला वाटतं आपण डेस्टिन असतो आणि कुठेतरी दैवाचा पण भाग असतो. मेहनत करतोच आपण, पण कुठेतरी दैवाचा पण मला वाटतं भाग असतो. मी पहिल्यांदा मग आल्या सोमय्यातच गेले जिथं मी PhD केलं होतं. तिथल्या मला प्रिन्सिपल म्हणाल्या की मी त्यांना सांगितलं मॅडम या 12 वर्षात असं घडलंय बघा, मी रशियात गेले, PhD झाले, आता मला जॉब करायचं, तुम्ही गाईड करा मी काय करू. तर त्या म्हणाले अगं आपल्या D.Ed कॉलेजला तर तू फारच ओव्हर क्वालिफाईड आहे, पण आपल्याकडे B.Ed कॉलेज यंदाच निघालंय, तिथं तू क्वालिफाईड एलिजिबल असू शकशील. तर त्या मला तिकडे घेऊन गेल्या B.Ed कॉलेजला. B.Ed कॉलेजला गेल्यानंतर तिथे डॉक्टर देशमुख नावाचे प्रिन्सिपल होते. त्यांनी सगळं माझं पाहिलं वगैरे आणि ते म्हणाले ॲप्लाय करा. ओके, ॲप्लिकेशनची डेट निघून गेलेली होती. त्यांनी माझं बॅकडेटेड ॲप्लिकेशन घेतलं, इंटरव्ह्यू झाला आणि मला अपॉइंटमेंट मिळाली. ओके, आजही तुम्हाला माहिती आहे की B.Edला ॲडमिशन शक्यतो देत नाहीत अंध मुलांना, कारण B.Ed केल्यानंतर यू बिकम अ टीचर आणि टीचर म्हणून तुम्ही रेग्युलर स्कूलमध्ये ब्लाइंड व्यक्ती म्युझिक सोडून काय शिकवू शकणार. बरं, त्यामुळे B.Ed हा कोर्स असा होता की जिथं रेग्युलर मुलांना म्हणजे ब्लाइंड मुलांना ॲडमिशन शक्यतो द्यायला खूप अडचणी करायच्या, अजूनही करतात. त्या क्षेत्रात मी त्यांची टीचर म्हणून लागले. हे खूप म्हणजे वेगळी गोष्ट आहे की जिथं विद्यार्थ्यांनाच मज्जाव आहे तिथं मी त्यांची शिक्षक म्हणून लागणं, आणि हे केवळ शक्य झालं मला वाटतं की देशमुख सरांनी एक धाडसी निर्णय घेतला मला अपॉर्च्युनिटी देण्याचा, आणि सोमय्या मॅनेजमेंटने त्याला दुजोरा दिला. आता वेळ आली की मला स्वतःला प्रूव्ह करायचं. तिथं जॉब दिला त्यांनी माझ्याकडे सगळं पाहून, पण इंग्लिश मीडियम कॉलेजमध्ये शिकवायचं होतं मला. माझं शिक्षण मराठी माध्यमातनं, तिकडे सगळं शिक्षण रशियन माध्यमातून, इव्हन PhDचा थिसिस सुद्धा रशियन भाषेत लिहिलेला. इथं आल्यानंतर मला इंग्रजी भाषेत शिकवायचं आहे. मला म्हणजे खूपच म्हणजे कसं काय बाबा आपण शिकवणार. बरं, परिस्थिती अशी की देशमुख सर म्हणाले मी तुला जॉब दिला याचा अर्थ मी तुझ्यावर दया नाही केलेली आहे, त्यामुळे तू माझ्याकडे इथून पुढे कुठलंही कन्सेशन मागायला यायचं नाही. जी सगळे शिक्षक काम करतात तेच तुला करायचंय. तू मला येऊन सांगायचं नाही आय कॅनॉट डू इट, ते मी ऐकणारच नाही तुझ्याकडनं. त्यामुळे मला इंग्लिश येत नाही काय सांगू मी त्यांना, मला एवढं इंग्लिश येत नाही म्हणजे शिकवण्यासारखं. मग काय, मग मी वर्किंग विमेन्स हॉस्टेलमध्ये राहायला लागले, कारण ट्रॅव्हलचा प्रॉब्लेम होता. मग तिथल्या मुली मला वाचून दाखवायच्या. अगेन ते सेम चालू झालं, मी रेकॉर्ड करायचे आणि घोगंपट्टी इंग्लिशचे माझे लेक्चर पाठ, सकाळी 4 वाजता उठून स्तोत्र म्हणतात तशी मी लेक्चर पाठ करायला लागले. मग एक वर्षभरात ती भाषा तोंडात बसली साधारणपणे. पण पहिल्या दिवशी तर लेक्चर 15 मिनिटाचं संपलं, 1 तासाचं लेक्चर. पुढे काय बोलायचं, पुढे इंग्लिशमध्ये काय डेव्हलप करायचं काही समजेना. पण काहीतरी बोलत राहिले. पण वर्षभरामध्ये सगळं व्यवस्थित झालं. 1-2-4 म्हणजे वर्ष पण नाही, वर्ष बोघं म्हणायचं, 2-4 महिन्यामध्ये झालं सगळं. तो जो काळ होता तो मला एक्सेप्ट करण्याचा काळ होता, माझ्या कलिगनी आणि माझ्या स्टुडंट्सने सुद्धा. माझ्या कलिगच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न आला, काय हे सर आपण कोणाला घेतलंय,
इथे BEd कॉलेजला केवढे जॉब असतं, केवढं काम असतं, किती मुलांना गाईड करायचं असतं, शाळांमध्ये जायचं असतं, त्यांचे लेसन ऑब्झर्व करायचे असतात. आता सर सांगतील हिचं काम तुम्ही करा असं ते आपापसात बोलायचे सगळे टीचर. हे नंतर त्यांनी मला सांगितलं. म्हणजे माझ्यासमोर काही नाही बोलायचे. त्यातल्या एक दोनदा काय करायचे, मी जेव्हा लेक्चर घ्यायला जायचे तर त्या ना हळू तशा दाराच्या मागे येऊन उभ्या राहायचे मी कसं शिकवते बघायला. हे पण त्यांनीच मला सांगितलं नंतर. मला काहीच कळायचं नाही. बरं बाकीचे सगळं बोर्ड वगैरे वापरायचे लिहायला, मी माझं सगळं व्याख्या सगळं पाठच केलेलं असायचं, माझ्या हातात काहीच नसायचं कधी. तर स्टुडंट्सना खरंच कळायचं नाही, मला खरंच दिसत नाहीये का. तर ते सर्व विचारायचे पण मला, मॅडम रिअली यू कांट सी, यू से एव्हरीथिंग, यू आर डिक्टेटिंग एव्हरीथिंग, हाऊ कम दिस. मग त्यांना ते थोडं माझी वे ऑफ फंक्शनिंग कळाली थोडक्यात. तर तो जो पिरियड होता ना तो खूप क्रुशल होता. ते हे माझे जे कलिग्स होते, जे त्यांना थोडीशी नेगेटिव्हिटी होती माझ्याबद्दल, ते त्यांना विचारायचे, मैडम क्या पढ़ा था, समझता है तुम लोगों को. हाँ, तो ते म्हणाले की बहुत अच्छे से समझता है. ह्या क्षणी मला त्या गोष्टीची गरज होती, त्या माझ्या स्टुडंटने मला टाळलं तेव्हा. ओके. आणि मग तेव्हा हळूहळू काय झालं की परीक्षा आल्या आणि परीक्षेमध्ये पेपर करेक्शनचं काम आलं. तर ह्या सगळ्या ज्या टीचर होत्या त्या सगळ्या साऊथ इंडियन, त्यांना पुढे मराठी पेपर येत होते करेक्ट करता. मग त्यांचे सगळे मराठी पेपर मी तपासले. त्यामुळे त्यांना एक माझ्याबद्दल वाटलं की हिचं तर काम आपण करतच नाही, म्हटलं हीच आपलं काम करते. तर मग त्या आम्ही एकदम बेस्ट फ्रेंड झालो. मग त्यांनी मला सांगितलं असं असं आम्हाला आधी वाटतं, आम्ही असं जाऊन उभं राहायचो, आम्ही स्टुडंट्सना इन्स्टिगेट पण करायचा प्रयत्न केला, बट स्टुडंट्स वर रिअली गुड, दे सपोर्टेड यू. आणि मग थोडक्यात गाडी चालू झाली. त्या 25 वर्षामध्ये एकही पोर्टफोलिओ नाही कॉलेजमध्ये जे मी सांभाळलेलं नाही. अगदी कल्चरल ॲक्टिव्हिटीज सोडून सुद्धा तुम्ही विचार करू शकता, मुलांचे डान्स बसवायचे वगैरे ते पण मी बसवते, ड्रामा त्यांचे बसवते. आणि आय एम व्हेरी हॅपी टू टेल यू की माझ्या कॉलेजला मुंबई युनिव्हर्सिटीचं उडान फेस्टिवलमध्ये लागोपाठ 3 वेळा फर्स्ट प्राइज मिळालं. व्यंकटेशने सगळी यादी सांगितलीच आहे माझ्या पुरस्कारांची वगैरे. हे सगळं नंतर रेकॉग्निशन येतं. हे सुरुवातीचा जो पिरियड आहे, म्हणजे आपण घाव सोसल्यानंतर आलेलं हे देवपण आहे थोडक्यात जे काय आहे ते. त्यामुळे अवॉर्ड्सचं महत्त्व आहेच, अवॉर्डमुळे रेकॉग्निशन म्हणतंच, पण हे सगळं नंतर येतं. सुरुवातीला आपल्याला प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे स्वतःला. इथपर्यंत माझी ही छोटीशी स्टोरी. इथून आता मग काय मला तुम्हाला सांगायचं आहे, तर मला असं सांगायचं, पहिली गोष्ट म्हणजे मी आल्याला तुम्हाला जेव्हा स्पार्क तुमच्यात पाहिला ना की आपली व्हिज्युअली सॉरी आय हॅव टू लर्न दिस VCS मध्ये किंवा त्यांच्या फ्रेंड्समध्ये